जेव्हा जग तयार झाले तेव्हा सर्व प्राणी माणसाला मदत करायचे, माणसांसाठी खूप काम करायचे. सर्व प्राणी एकमेकांमध्ये मिळून मिसळून राहायचे, एकमेकांना मदत करायची. या सगळ्या प्राण्यांमध्ये उंट हा एकमेव असा प्राणी होता की जो अजिबात काम करायचा नाही. तो अत्यंत आळशी होता, जेवायचा मात्र भरपूर. त्याला कोणी काम करायला सांगितले की म्हणायचा, बघा माझ्या पाठीवर मदार आहे. मदार म्हणजे कुबड, त्यामुळे मला काम करता येत नाही. त्याच्या या युक्तिवादावर सगळे प्राणी गप्प बसायचे. सगळे प्राणी उंटाच्या आळशीपणाला आणि काम बुडवण्याला कंटाळले होते. दिवसभर लोळणे आणि चरणे एवढेच काम तो करायचा. अन्य प्राणी कष्ट करीत असताना हा मात्र आनंदात होता. एके दिवशी घोडा, कुत्रा आणि बैल उंटाला म्हणाले, चल आमच्यासारखे काम करायला लाग. उंट म्हणाला, पाठीवरचे कुबड. उंट पुढे निघून गेला. उंटाची वागणूक पाहून प्राण्यांनी त्याची तक्रार वाळवंटातील जादूच्या राक्षसाकडे म्हणजेच जीनकडे केली. राक्षसाने उंटाला धडा शिकवायचे ठरवले. तो उंटाकडे गेला. उंटाने त्याला सुद्धा पाठीवरील कुबडाची व्यथा सांगितली. उंटाने आपली व्यथा सांगताच उंटाच्या पाठीवर खरोखरच एक मोठे कुबड तयार झाले. राक्षस म्हणाला, हे बघ तुझ्याच कामाचे फळ आहे. तू कष्ट न करता नुसते खातोस. खाऊन खाऊन जी चरबी जमली तीच तुझ्या पाठीवर कुबडाच्या रूपाने आली. उंट पाठीवरील कुबड बघून हैराण झाला. काम चुकवण्याची शिक्षा त्याला मिळाली. तुम्हाला ही गोष्ट आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.